नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आपल्या सर्वांना माहितीच आहे की आता श्रावण महिना हा सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना सुरू झाला की सलग सणवार हे सुरूच असतात आणि श्रावण महिन्यातील हा सर्वात पहिला सण म्हणजेच नागपंचमी। आपल्या हिंदू धर्मात नागपंचमीचे सुद्धा खूप जास्त असे महत्त्व आहे। श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते आणि यावर्षी नागपंचमी ही 9 ऑगस्ट 2024 शुक्रवार रोजी येत आहे। असं मानलं जातं की जो कोणी नागपंचमीच्या दिवशी नागदेवताची पूजा करतो त्याची सापाबद्दलची भीती ही निघून जाते आणि कुणाच्या कुंडलीत जर समजा कालसर्प दोष असतील तर ते दूर करण्यासाठी देखील नागदेवताची पूजा ही केली जाते आणि तसंच नागपंचमीच्या दिवशी महादेवांची सुद्धा पूजा ही आवर्जून केली जाते। आपल्या हिंदू संस्कृतीत अनेक रूढी परंपरा आणि सणावारांना त्या काळानुसार वेळानुसार शास्त्रीय वैज्ञानिक कारण असतं, पण याबरोबरच काही पौराणिक कथाही त्यांच्याशी जोडलेल्या असतात। हे त्यांचं महत्त्व सांगतात आणि या कथांमधूनच आपल्याला त्या सणांचे काय महत्त्व आहे किंवा तो सण कसा साजरा करायचा, त्या सणाला काय करू नये किंवा काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे आपल्याला त्या ज्या सणांविषयीच्या ज्या कथा असतात त्या कथांद्वारेच आपल्याला त्याची माहिती मिळत असते। त्यामुळे आपण आज नागपंचमीच्या काही पौराणिक कथा आहेत त्या पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, कारण तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते। आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका, कारण आपल्या चॅनलवर असेच आपल्या संस्कृतीशी परंपरेशी आणि आध्यात्मिक माहितीशी निगडित असलेले व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमी येत असतात। अशा पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांचे खूप खूप धन्यवाद। चला तर मग पाहूया नागपंचमीची पौराणिक कथा। प्राचीन काळातील ही कथा आहे। एका नगरात एक धनिक राहत होता आणि त्याला 7 मुले होती आणि त्या 7ही मुलांचा विवाह हा झालेला होता। त्यातील सर्वात लहान जो मुलगा होता त्या मुलाची पत्नी ही अत्यंत हुशार होती आणि चारित्र्यवान सुद्धा होती, पण तिला भाऊ नव्हता। एके दिवशी घरातल्या मोठ्या सुनेने घर सारवण्यासाठी विशिष्ट मातीची मागणी केली। ते घेण्यासाठी सर्व सुना एकत्र फावडा खुरप घेऊन निघाल्या। माती खोदण्यासाठी जंगलात गेल्या। तेवढ्यात तिकडून एक नाग जाताना दिसला। मोठ्या सुनेने त्याला मारण्यासाठी खुरपे उचलले। तेवढ्यात लहान सुनेने तिला अडवले। त्या मूक प्राण्याला मारू नका, तो निष्पाप आहे असं तिने सांगितलं। हे ऐकून मोठी सून तिथून बाजूला झाली आणि तो नाग दुसरीकडे जाऊन बसला। तेव्हा लहान सुनेने नागाला सांगितले की तुम्ही इथेच थांबा, मी थोड्या वेळात परत येते, इथून कुठेही जाऊ नका असे म्हणून त्या सर्व माती घेऊन घरी गेल्या। कामात अडकल्याने लहान सून पूर्णपणे विसरली की तिने नागाला थांबायला सांगितले आहे। तिला ही गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवली आणि ती तात्काळ त्या नागाच्या स्थानावर पोचली। नागदेव तिथेच बसलेले बघून ती बंधू प्रणाम म्हणाली। नागदेव म्हणाले, तू मला बंधू म्हटले आहे म्हणून सोडून देतो, अन्यथा खोटं बोलल्यामुळे मी तुला डसलो सुद्धा असतो। तेव्हा तिने नागाची क्षमा मागितली। त्यावेळी आजपासून तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ, माग तुला काय हवे असे त्या नागाने तिला सांगितले। त्यावेळी माझं कोणीही नाही, तुम्ही माझे बंधू झालात याचा मला फार आनंद होईल असं तिनं त्या नागाला सांगितलं। काही दिवसानंतर तो नाग मनुष्य रूपात तिच्या घरी येतो। माझ्या बहिणीला न्यायला आलोय असं म्हणतो। त्यावेळी घरचे नकार देतात। हिला तर कोणीही भाऊ नाही असं सांगतात,
पण तो दूरच्या नात्यातला भाऊ असल्याचा विश्वास घरच्यांना देतो आणि त्यानंतर तिला घेऊन जातो आणि मग नंतर वाटेत तिला सांगतो की मी तोच नाग आहे ज्याला तू भाऊ मानले आहे, त्यामुळे घाबरू नकोस. वाटेत जिथे अडचण येईल तिथे माझी शेपूट पकड. त्याचप्रमाणे तिने केले आणि घरी पोचली. तिथलं धन ऐश्वर्य बघून ती आश्चर्यचकित झाली आणि एक दिवस त्या नागाच्या आईने तिला सांगितले की मी एका कामाने बाहेर जात आहे, तू आपल्या भावाला गार दूध देशील. तिला हे लक्षात राहिलं नाही आणि तिनं गरम दूध त्या नागाला दिलं. नागाची आई फार रागवली, पण नागाच्या समजवण्याने ती शांत झाली. तेव्हा नाग म्हणाला की बहिणीला आता तिच्या घरी पोचून द्यायला हवं. त्यावेळी नागबंधू व त्याच्या वडिलांनी तिला भरपूर सोने, चांदी, हिरे, माणिक, कपडे देऊन तिला तिच्या घरी पाठवलं. एवढे सगळे बघून मोठ्या सुनेला ईर्ष्या झाली. ती म्हणाली, तुझा भाऊ तर फार श्रीमंत आहे, तुला त्याच्याकडून अजून धन आणायला हवे. हे ऐकून त्या नागाने सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिल्या. त्या मोठ्या सुनेने झाडूसुद्धा सोन्याचा मागितला तर तो सुद्धा त्याने आणून दिला. लहान सुनेला नागाने एक सुंदर हिऱ्याचा हार दिला, ज्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत पोहोचली. तिने राजाला सांगितलं की मला तो हार हवा आहे. राजाने फरमान सोडलं की त्या धनिकाच्या सुनेचा तो अद्भुत हार मला आणून द्या. धनिकानेही घाबरून सुनेकडून तो हार मागून घेतला. त्या सुनेला यामुळे फार दुःख झाले. तिने नागाला प्रार्थना केली की राणीने माझा हार हिसकावून घेतला आहे, तुम्ही असं काहीतरी करा की जोवर हार राणीच्या गळ्यात असेल तोवर तो साप बनेल आणि जेव्हा तो परत माझ्याकडे येईल तेव्हा तो परत हिऱ्याचा हार होईल. नागाने सुद्धा तसेच केले. तो हार राणीने गळ्यात घातल्यावर त्याचा साप झाला आणि राणी जोरजोरात किंचाळून रडू लागली. हे बघून राजाने त्या सुनेला ताबडतोब बोलावून घेतले. धनिक सुनेला घेऊन दरबारात हजर झाला. राजाने तिला विचारले की तू काय जादू केली आहेस, खरं सांग, नाहीतर तुला शिक्षा करेन. सून म्हणाली, महाराज माफ करा, पण हा हार असा आहे की माझ्या गळ्यात तो हिऱ्यांचा होतो आणि इतरांच्या गळ्यात गेला की तो साप बनतो. राजाने हे ऐकून हार सुनेला देत म्हटलं, आता घालून दाखव बरं. तेव्हा तिने घालताच तो हिऱ्याचा झाला. हे बघून राजाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला. खुश होऊन अधिक मुद्रा पण त्यांनी तिला दिला. सून घरी परत आली. हे सर्व धन बघून मोठीने मोठ्या ईर्षेने लहान सुनेच्या पतीला सांगितले की लहान सुनेकडून कुठून तरी धन येत आहे. यावर त्या लहान मुलाने तिला विचारले, हे धन कुठून आणत आहेस? तेव्हा तिने परत नागाचे स्मरण केले. त्यावेळी नाग प्रकट झाले आणि सांगितले की माझ्या या मानलेल्या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला खाऊन टाकेन. हे ऐकून लहान सुनेचा पती खुश झाला. त्याने नागदेवताचा यथायोग सत्कार केला आणि माफी मागितली. त्याच दिवशी नागपंचमी साजरी केली जाते, जेव्हा स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्यांची पूजा करतात. तर मंडळी, बऱ्याच भागात वेगवेगळ्या पद्धतीने नागपंचमी ही साजरी केली जाते आणि बऱ्याच महिला नागपंचमीच्या दिवशी आपल्या भावासाठी उपवास ठेवतात. तर त्या का उपवास ठेवतात किंवा का उपवास करायचा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या कथेतून नक्कीच मिळालं असेल ही आशा करते मी. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या भावासाठी नक्की नागपंचमीच्या दिवशी उपवास ठेवा. त्यानंतर असं मानलं जातं की याची अजून एक पौराणिक कथा आहे की श्रावण महिन्याच्या 5व्या दिवशी नाग हे ब्रह्मदेवांना भेटायला गेले होते आणि त्या दिवशी नागांची शापातून मुक्तता झाली होती. त्या दिवसापासून नागांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली आणि वराह पुराणानुसार या दिवशी ब्रह्माजींनी आपल्या कृपेने शेष नागाला सजवले होते आणि पृथ्वीचे भार वाहण्याची सेवा घेतली.
त्या दिवशी लोकांनी नागदेवतेची पूजा केली होती आणि श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने वृंदावनात कालिया या महाकाय नागाचा पराभव करून लोकांचे प्राण वाचवले आणि तेव्हापासून नागाची पूजा करण्याची परंपरा सुरू असल्याचं मानलं जातं. समुद्र मंथनात वासुकी नागाचा दोरी म्हणून वापर केला गेला होता. लोकधर्मात नागाचा उल्लेख अर्धमानवाच्या रूपातही आढळतो. असं मानलं जातं की आपले पूर्वज सापाच्या रूपात अवतरले होते. सापाची आई असलेल्या सुरासा या नावाने मानसा मातेचे मंदिर भारतात अनेक ठिकाणी आहे, जिथे पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना ह्या लवकर पूर्ण होतात. मंदिरामध्ये नागाच्या मूर्तींना स्नान घालण्याची सुद्धा परंपरा आहे. नागपंचमीच्या दिवशी पंचामृताने नागाच्या प्रतिमेला अभिषेक सुद्धा केला जातो. नागपंचमीची शेतकऱ्याची सुद्धा एक पौराणिक कथा आहे. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला, नागपंचमीचा दिवस आला. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुळं होती त्यांना नागराचा फाळ लागला व ती तेथेच मेली. काही वेळानं नागिन तिथं आली. आपलं वारूळ पाहू लागली. तिथं वारूळ नाही आणि पिल्लंही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेल्या नांगराचा फाळ दिसला. तसं तिच्या मनात आलं की या शेतकऱ्याच्या नांगरानंच माझी पिल्लं मेली. आता तिला खूप जास्त राग आला. ती त्या शेतकऱ्याच्या घरी गेली. तिने तिच्या मुलाबाळांना, लेकीसुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडले. पुढं तिला समजलं की त्याची एक मुलगी ही लग्न झालेली असून ती परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा असं तिच्या मनात आलं आणि ती तेथून निघाली. त्यानंतर ती नागिन तिच्या घरी जाऊन पोचली. तिच्या घरी येऊन पाहिले तर त्या मुलीने पाटावर नागिन व त्यांची 9 नागकुळं काढली होती. त्यांची छान पूजा केली होती. फुलं, दुर्वा वगैरे वाहून त्यांना लाया तसेच दुधाचा नैवेद्यसुद्धा दाखवला होता. तिची ती पूजा पाहून ती नागिन अतिशय संतुष्ट झाली आणि तिला खूप आनंद झाला. त्या मुलीला म्हणाली, बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहे? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली. नागिन तिला म्हणाली, बाई भिऊ नकोस, विचारलेल्या प्रश्नाचं मला उत्तर दे. तिनं सारी हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं. तिने मनात विचार केला की आपल्याला इतक्या भक्तीने या मुलीने पूजले आहे आणि आपलं व्रतसुद्धा पाळलं आहे. त्यामुळे आपण हिच्यासोबत जे करण्यासाठी आलो होतो किंवा हिच्या आईवडिलांसोबत केलं ते चांगलं केलं नाही असं तिच्या मनात आलं आणि तिनं मुलीला सारी हकीकत सांगितली. तिला फार वाईट वाटलं. मग तिने आई वडील जिवंत होण्याचा त्या नागिनीकडे उपाय विचारला. नागिनीने तिला अमृत आणून दिले. ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली. तिने सर्वांच्या मुखात अमृत घातलं. सर्व मंडळी जिवंत झाली आणि सगळ्यांनाच फार आनंद झाला. तिने वडिलांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्यांनी विचारले की तू हे व्रत कसं केलं किंवा कसं करावं. तेव्हा मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, त्याचप्रमाणे तळलेलं खाऊ नये आणि नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून शेतकरी सुद्धा नागपंचमी पाळू लागला आणि जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशीच आपल्याला सुद्धा नक्कीच प्रसन्न होईल अशी आशा आहे. तर मंडळी, या कथेमधून, या शेतकऱ्याच्या कहाणीमधून तुम्हाला हे तर लक्षात आलंच असेल की ह्या ज्या प्रथा आहे आधीपासून आपल्याला सांगितलं जातं की नागपंचमीच्या दिवशी भाज्या चिरू नये किंवा तव्यावर काही शिजवू नये किंवा तळलेले पदार्थ खाऊ नये. तर त्याचं
सुद्धा हेच कारण असावं असं मला वाटतं. आणि म्हणूनच या ज्या पौराणिक कथा असतात, पुराणांमध्ये ज्या लिहिलेल्या असतात, त्यातूनच आपल्याला हे सण कसे साजरे करायचे किंवा या सणांना काय गोष्टी करायच्या किंवा काय नाही करायच्या याची माहिती मिळत असते. तर मंडळी, ह्या होत्या नागपंचमीच्या काही प्रचलित अशा कथा. तुम्हाला कशा वाटल्या मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आपल्या वरचे असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला एक लाईक आणि शेअरसुद्धा करा, कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ हे नेहमी येतच असतात. त्यामुळेच लवकर सबस्क्राईब करून टाका. आणि पुन्हा भेटू अशाच नवीन छान माहितीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र.